1944 ते 1970-80 पर्यंतचा जो काळ आहे, मराठी वाचकांचे ते हिरो राहिलेले आहेत. मंगेश पाडगावकर गंगाधर गाडगिळांविषयी बोलताना असं सांगतात की गंगाधर गाडगीळ यांच्या कथा वाचक, ही कथा कधी येईल गंगाधर गाडगिळांची, ही अशी वाट पाहत राहायचे. त्याच्यामुळं ती त्या काळातले गंगाधर गाडगीळ हे वाचकांचे हिरो राहिलेले आहेत. त्यांचा जेव्हा लेखनाचा कालखंड आपण लक्षात घेतो तेव्हा खरं तर तो लेखक आपणाला खऱ्या अर्थानं कळतो, जाणवतो आणि त्याच्या साहित्याचं आपणाला आकलन होतं. त्यांचं लेखन हे 45 म्हणजे 40, पहिली कथा त्यांची 41 ला प्रकाशित झाली आणि 40 ते म्हणजे 50-60च्या दरम्यान त्यांच्या लेखनाचा म्हणजे ज्याला प्रारंभ म्हणूयात तो झाला. तर हा जो काळ आहे तो स्वातंत्र्याच्या पूर्वीचा, दुसऱ्या महायुद्धाचा, आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये खरं तर भयंकर नरसंहार झालेला, मानवाच्या कोवळ्या भावना पूर्णपणानं त्या भावनांना मूठमाती मिळालेला काळ. त्याचबरोबर या काळात बरीचशी नैतिक मूल्य हरवलेलाचा काळ. त्याबरोबरच माणसांचं अस्थिर जीवन, उद्भ्रांत अशी बनलेली त्यांची एकूणच अवस्था, यंत्राने आणि औद्योगिकरणानं माणूसच स्वतः यंत्रासारखाच भावनाशून्य झालेला. त्याबरोबरच सर्वत्र पिळवणूक, दांभिकता माजलेली. त्याबरोबरच मानवाच्या ठिकाणी एक नैराश्य, वैफल्य आलेलं. आणि या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर गंगाधर गाडगीळ लेखन करतात. गंगाधर गाडगिळांनी त्यांचं जे लेखन आहे ते कथाकारी आहेत, कादंबरीकारी आहेत, समीक्षकी आहेत, बालसाहित्यिक आहेत, असं सार्वत्रिक म्हणजे मराठी वाङ्मयाच्या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारात त्यांनी आपलं लेखन केलेलं आहे. परंतु या सगळ्या लेखनापेक्षा गंगाधर गाडगीळ कथाकार म्हणून वाचकांना भावलेल्या. या कालखंडाच्या, या ज्या स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा गंगाधर गाडगीळ लेखन करतात तेव्हा या काळाचे पडसाद त्यांच्या कथेवर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. समाज, संस्कृती, राजकारण आणि धर्मकारण या कालखंडात जे काही झालं त्याचं पडसाद या लेखकाच्या म्हणजे गंगाधर गाडगिळांच्या कथेवर पडलेले आपल्याला दिसतात. त्यांनी प्रवास वर्णन जरी लिहिलं असलं तरी प्रवास वर्णन असेल, त्यांच्या कादंबऱ्या दुर्दम्य हे लोकमान्य टिळकांवर लिहिलेली त्यांची कादंबरी, एका मुंगीचे महाभारत, त्यांचं प्रवास वर्णन, या सगळ्यांपेक्षा मला वैयक्तिक ते कथाकार म्हणून जास्त भावले. जवळपास त्यांच्या 36 कथासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. त्यांच्या लेखनाची सुरुवातच मी जसं मागे म्हणालो प्रिया आणि मांजर या कथेपासून झालेली आहे. आता या शीर्षकामध्येच मी त्यांचे नंतर जेव्हा वैशिष्ट्य सांगतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल. कडू आणि गोड, तलावातले चांदणे, बंडूचे गुपचूप, असं आणि तसं, वेगळे जग इत्यादी अनेक कथासंग्रह, जवळपास 36 कथासंग्रह त्यांचे आहेत. त्या सर्वांची मी नावं घेणार नाही. परंतु या सगळ्या कथासंग्रहातून एक किडलेली माणसं त्यांनी उभं केलेली आहेत पात्रांच्या वतीने. बाशी मर्ढेकरांनी जसं कवितेच्या क्षेत्रामध्ये जसं नाविन्य निर्माण केलं, एक मनवंतर घडून आणलं, तसंच गंगाधर गाडगिळांनी कथेच्या संदर्भात म्हणजे बाशी मर्ढेकरांनी कवितेच्या संदर्भात, म्हणून कवितेचे खरं तर नवकवितेचे बाशी मर्ढेकर हे जसे जनक होते तसेच गंगाधर गाडगीळ हे नवकथेचे जनक किंवा शिल्पकार किंवा एक मनवंतर घडवलेले एक क्रांतिकारक असं जरी म्हटलं म्हणजे लेखनातले क्रांतिकारक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याच कालखंडात उबा भावे, अरविंद गोखले, व्यंकटेश मांडगुळकर, दिबा मोकाशी हे लेखन करतच होते. परंतु यांच्यापेक्षा एक वेगळी वाट निर्माण करणारे गंगाधर गाडगीळ म्हणून त्यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. आणि म्हणूनच त्यांना नवकथेचं प्रवर्तक पदही मराठी समीक्षकांनी
त्यांना दिलेला आहे. त्यांचे कथालेखन समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय अशा दोन्ही अंगाने जाणार आहे. म्हणून अनेक कथाकारांनी रूढ केलेल्या, प्रस्थापित केलेल्या कथा परंपरेला नकार देऊन, त्याला धक्का देऊन गाडगिळांनी एक नवा कथेचा मार्ग, एक नवी कथेची दिशा आपल्या समोर ठेवलेली आहे. 20व्या शतकातील झपाट्याने व अंतर्बाह्य बदलत गेलेले जीवन वास्तव, नवनवे ज्ञानविवाह, औद्योगिकरण, यांत्रिकीकरण ह्या सर्वच पार्श्वभूमी गाडगिळांच्या कथेला लाभलेली आहे. म्हणून त्यांच्या कथेचं एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर महानगरीय आणि पांढरपेशी संवेदन त्यांच्या कथेमधून आपल्याला जाणवतं. गिरगाव म्हणजे त्यांचा जन्म जिथं बालपण, त्यांची जे व्यक्तिमत्वाची जी जडणघडण झाली ते गिरगाव शहर, तेथील दंगली, जात्यांधपणा त्या शहरातला आणि एकूणच नागरी संस्कृतीतला एकाकीपणा, जीवनानुभवाच्या विविध तरा त्यांच्या कथेत येताना दिसतात. त्यांच्या कथेतील भाषा ही ताठर आणि काव्यात्मक तसेच उपरोधिक आणि उपासात्मक असते. पारंपरिक कथेची रूढ चौकट त्यांनी नाकारली आणि कथेला कथानक असल्याशिवाय कथा म्हणायचं नाही या पारंपरिक मताला त्यांनी ठोकर मारून कथेमध्ये कथा नाकारली. हे त्यांचं मतलब त्यांच्या एकूण कथेचं अतिशय महत्त्वाचं असं वैशिष्ट्य सांगता येईल. आणि एकूणच मराठी कथाकारांमध्ये कथेतलं कथानक नाकारणारा पहिला कथाकार म्हणून त्यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याबरोबरच त्या कालखंडामध्ये 20च्या नंतर नाशी फडकेंनी कथेचं किंवा कादंबरीचं कथानकाचं एक तंत्र निर्माण केलेलं होतं, ज्याला आपण सुरगाट, निर्गाट आणि उकल असं म्हणूयात. हे सुरगाट, निर्गाट आणि उकल ही तंत्रातून पूर्णपणानं गंगाधर गाडगिळांनी कथेला बाजूला सारलं, बाजूला काढलं आणि हा पारंपरिक कथेचा घाट नाकारून त्यांनी किडलेली माणसे उभी केली. म्हणून कथा कधी सुरुवात होते आणि कथा कधी संपते असं वाचकाला कळत येणं, म्हणजे कोणतं पात्र कधीतरी निर्माण होईल आणि कोणतं पात्र कुठून तरी येईल, त्या प्रसंगाच्या अनुसरून त्या अनुषंगानं त्यांनी ती पात्र निर्माण केली आपल्याला दिसून येतात. म्हणून एकूणच कथेतील पात्रांच्या, मानवी मनांच्या, त्यांच्या जीवन व्यवहारांच्या आणि त्याच्याही पलीकडच्या विश्वातील त्यांचा आंतरविरोध, त्याच्यातील ताणेबाणे, अतर्क्यता, माणसाचे सनातन एकाकीपण, जीवनातील असंगतता यांचा नेमका वेग त्यांच्या एकूणच कथेमधून आपल्याला दिसून येतो. किडलेली माणसे ही कथा खरं तर अगदी लहान बालकापासून ते अगदी वृद्ध माणसाला सुद्धा माहिती असणारी, ओळखीची असणारी आणि परिचित असणारी कथा आहे. त्या कथेतला दारूअण्णा असेल, माधवराव असतील, बंडोपंत असतील किंवा शामराव असतील, ही खरं तर सामान्य लोकांना सुद्धा परिचित असणारी ही पात्र किडलेली माणसेंमध्ये गंगाधर गाडगिळांनी उभी केली. या पात्रांच्या मनाच्याच नाही तर अंतर्मनातील वर्तन व्यवहारांचा अगदी क्षकिरण या कथेमधून गंगाधर गाडगिळांनी दाखवलेला आहे. म्हणूनच त्यांना एकूणच मराठी कथेचं जे जनकत्व दिलं ते अगदी यथायोग्यच आहे. त्यानंतर गंगाधर गाडगिळांनी समीक्षा लेखन सुद्धा बऱ्याच प्रमाणात केलं. खडक आणि पाणी, साहित्याचे मानदंड, पाण्यावरचे अक्षरं, प्रतिभेच्या सहवासात आणि अन्य काही त्यांचे समीक्षा ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांनी बहुतांशी म्हणण्यापेक्षा सर्वच समीक्षा त्यांची आस्वादक स्वरूपाची राहिलेली आहे. परंतु कथेच्या संदर्भात त्यांना जसं नीट अशी भूमिका घेता आली तशी समीक्षेत त्यांना नीट अशी भूमिका घेता आली नाही. अनेक समीक्षकांनी त्यांना कलावादी समीक्षक असं संबोधलं आणि काही लेखकांनी त्यांना जीवनवादी सुद्धा समीक्षक म्हणून मान्यता दिली. परंतु माझं एक वैयक्तिक मत, त्यांना कलावादीही म्हणता येणार नाही आणि जीवनवादी समीक्षक सुद्धा म्हणता येणार नाही. कारण त्या काळाचं एक जीवघेणं वास्तव आणि गंगाधर गाडगिळांच्या
व्यक्तिमत्वाची जडणघडण ज्या पांढरपेशी मध्यमवर्गात झाल्यामुळं त्यांच्या भूमिकेमध्येच म्हणजे समीक्षेच्या भूमिकेमध्ये समीक्षेच्या दृष्टिकोनामध्ये एक द्वंद्व आल्याचं आपल्याला जाणवतं. गंगाधर गाडगीळांची या एकूणच समीक्षेच्या प्रांतात आणि लेखनाच्या क्षेत्रामध्ये जे सामाजिक अशी भूमिका होती ती मात्र थोडीशी वेगळ्या पद्धतीची होती असं जाणवतं. 1996 मध्ये स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मृती प्रबोधन साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी जे व्याख्यान दिलेलं होतं तेव्हा त्या व्याख्यानामध्ये काही विचार त्यांनी व्यक्त केलेले होते. त्या काळातलं म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर जे काही आरक्षण असेल, जे काही अल्पसंख्याकांना दिलेल्या काही सवलती असतील या देऊ नये, कारण इतर लोकांना इतर समाजामध्ये एक संकुचित भावना निर्माण होते, त्यांना एक वेगळं असं वाटतं. खरं तर सगळे समान असं राहावं, समाजाला शासनानं कुठल्याही सवलती देऊ नये अशा पद्धतीचं मत त्यांनी मांडलेलं होतं. आणि त्याबरोबरच त्या काळात असलेल्या ज्या समाज प्रबोधनाच्या चळवळी होत्या त्या समाज प्रबोधनाच्या चळवळीवर सुद्धा त्यांनी शंका व्यक्त केलेली होती. जरी या सगळ्या गोष्टी जरी आपण गृहीत धरल्या तरी एक लेखक म्हणून मानवी जगण्याच्या अंतर्बाह्य वैचित्र्याचे चित्रण अतिशय उपहासात्मक करणारा एक कथाकार म्हणून गंगाधर गाडगीळ हे अतिशय उच्च दर्जाचे लेखक होते. त्यांचं नामस्मरण मी पुन्हा एकदा करतो आणि त्यांना नमन करतो आणि